नमस्कार मंडळी. तर आज आपण निघालोय देवाचं दर्शन घेऊन देवदर्शनाला. या प्रवासादरम्यान आपण महाराष्ट्रातील काही अविस्मरणीय स्थळांना भेट देणार आहोत आणि ही ट्रिप आपण करतोय श्री बालाजी टूर्स व ट्रॅव्हल सोबत. शुक्रवारी रात्री पुण्यावरून वाकड व नवले ब्रिज या ठिकाणांवरून लोकांना पिकअप करून सकाळ सकाळी आम्ही पोहोचलोय आमच्या पहिल्या स्टॉपला. हॉटेलचा एंट्रन्स बघूनच लई भारी वाटलं. बसमधून उतरतानाच सर्वांना पुढच्या दिवसभराची व्यवस्थित माहिती दिली गेली. फ्रेश होऊन मस्त नाश्ता करायला गेलो. मिसळ हा अनोखा पदार्थ आम्ही नाश्त्यासाठी खाल्ला. त्यानंतर लगेच आम्हाला भगवे फेटे बांधण्यात आले आणि आम्ही निघालो आई अंबाबाईच्या दर्शनाला. महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या कोल्हापुरात नजर खिळवून ठेवतील असे भव्य वाडे त्यांचे प्रवेशद्वार आहेत. आई अंबाबाईचे दर्शन झाल्यावर मस्त जेवण केलं आणि थोडासा आराम सुद्धा. संध्याकाळी आम्ही जायला निघालो कोल्हापूरची शान असणाऱ्या शाहू पॅलेस बघायला. इथला परिसर एक एक वस्तू आपल्याला राजांच्या इतिहासात घेऊन जाते. शाहू पॅलेसमध्ये भूतकाळात रमून आम्ही निघालो दख्खनच्या राजाच्या भेटीला. संध्याकाळच्या अगदी मस्त वातावरणात आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात आलो. गुलालानं माखलेलं मंदिर राजांची यशोगाथा सांगत आजही उभं आहे. नमस्कार मंडळी. तर आज आहे ट्रिपचा आपला दुसरा दिवस आणि आज आपण चाललोय आदमापूरला. पहाटेचे 5:30 वाजलेत आणि आपण मस्त तयार होऊन निघतोय. सकाळ सकाळी बस तयार झाली आहे आणि लोक बसमध्ये चढत आहेत. तर मंडळी आज आपण आलोय आदमापूरला ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी श्री संत बाळूमामा देवालयाच्या इथे. आणि सकाळ सकाळी 7 वाजता आपण इथे आलोय. अगदी तुरळक गर्दी होती आणि खूप छान दर्शन झालंय. खूप प्रसन्न वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय. आता आपण थांबलोय ब्रेकफास्ट साठी हल्दीराम हॉटेलमध्ये. हे ठिकाण एकदम पॉश आहे व नाश्ता सुद्धा अगदी छान होता. इथून गाडी निघाली खिद्रापूरच्या दिशेने श्री कोपेश्वर मंदिराला. मंडळी आपण आता आलोय खिद्रापूरच्या प्रसिद्ध कोपेश्वर मंदिरात आणि थोडंसं ऊन आहे म्हणून आपल्याला टोप्या मिळाल्यात क्रिकेटच्या मॅचची आठवण देण्यासाठी. आणि बघूयात मंदिर कसं आहे. पहिल्यांदा आलोय, खूप एक्सायटेड आहे आणि खूप ऐकलं या मंदिराबद्दल. तर बघूयात कसं वाटतं.
आपण आज आलोय खिद्रापूरच्या मंदिरात आणि हे कोपेश्वर महादेवाचं मंदिर असं एकमेव मंदिर आहे जिथे नंदी महाराज नाहीत. तुम्ही बघाल तर या कुठे तुम्हाला नंदी महाराज मिळणार नाही. आणि हा नंदी हा इथून 12 किलोमीटर दूर असणाऱ्या येडूर गावात आहे कर्नाटक राज्यामध्ये. आणि ही खूप युनिक गोष्ट आहे की महादेवाच्या मंदिरात नंदी नाही. दुसऱ्या दिवसाचं जेवण झालेलं आहे. मस्त तारा हॉटेल आहे आणि एकदम सुंदर जेवण होतं. एकदम प्युअर व्हेज हॉटेल आणि सुंदर. इथून काहीच अंतरावरती आपल्याला नरसिंहवाडीचं मंदिर आहे. तिथे श्री दत्तात्रयाचं दर्शन आपण घेणार आहोत. आणि बसचा AC चालू आहे. निघतोय काहीच मिनिटात. भेटूयात परत. नृसिंह सरस्वतीचं दर्शन घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. तर अशा पद्धतीनं आज जेवण वगैरे उरकून आपण परत निघालोय परतीच्या प्रवासाला पुण्याला. 2 दिवसाची कोल्हापूर दर्शन यात्रा खूप सुंदररित्या पार पडलेली आहे आणि आत्ताच सर्वांचा मस्त डिस्कशन होऊन ग्रुप फोटो काढलाय आणि आपण निघतोय परतीच्या प्रवासाला. नमस्कार सर्व क्रिएटर्सचे, यूट्यूबर्सचे सर्वप्रथम मनापासून धन्यवाद. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालाजी टूर्सला पोहोचवायचं काम करताय. त्यानंतर
सर्व मुंबईकर, ठाणेकर, नवी मुंबईकर आणि पुणेकरांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही जे बालाजी टूर्सला प्रेम दिलं, आपुलकीने सल्ले दिले आणि भरभरून आशीर्वाद दिले, त्यासाठी बालाजी टूरचं ब्रीदवाक्य आहे, सेवेत तडजोड नाही. आणि मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आयुष्यभर हे वाक्य बालाजी टूरच्या सोबत राहावं आणि जास्तीत जास्त लोकांना अतिशय सुंदररित्या संपूर्ण महाराष्ट्रातले देवदर्शन व्हावेत. कोल्हापूर देवदर्शन बालाजी टूर्सतर्फे पहिल्यांदाच राबवलेलं आणि मला सांगायला आवडेल त्यामध्ये 6 ठिकाणांना आपण भेट दिलेली आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, दख्खनचा ज्योतिबा, नरसोबाची वाडी, त्यानंतर खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर, आदमापूरचे बाळूमामा आणि कोल्हापूरची आन बान आणि शान शाहू पॅलेस. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला आपण सेपरेट रूम देतो, आंघोळीला साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉवेल सुद्धा देतो. त्यानंतर अनलिमिटेड नाश्ता, अनलिमिटेड जेवण, अनलिमिटेड बिस्लरी असते, उत्कृष्ट प्रकारची ओल्वो AC बस असते. मला सांगायला आवडेल या उपक्रमाची अधिक माहिती पाहिजे असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे महिन्यातून 2 वेळा उपक्रम राबवला जातो. शुक्रवारी रात्री निघतो आपण, शनिवार रविवार देवदर्शन करून सोमवारी सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत मुंबईमध्ये असतो. बालाजी टूर्सचा पूर्ण स्टाफ तुमच्यासाठी नेहमी तत्पर असतो. प्रामाणिकपणे तुमच्या सर्वांची सेवा केली जाते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.